आपल्याला खूप आहे असं वाटते, पैसे आपण खर्च करतो, आपल्याला ताकद पण आहे आपल्यामध्ये, परंतु ह्या ताकदीला योग्य वळण जर आपण दिलं तर निश्चितपणे होईल. आज या ठिकाणी शोभा पाले मॅडम आल्यात आणि सुजित भाऊनीची मांडलेली सूचना आहे की इंडोर स्टेडियम आज खरंच आपल्या भागात परिसरात नाही आहे आणि त्याप्रमाणे मैदानी खेळाला अथलेटिक्स आहे, नंतर थ्रो बॉल आहे, सगळ्या प्रकारचे गेम्स आहेत. मी स्वतःच क्रिकेट खेळत होतो कॉलेजमध्ये आणि मी इंटर युनिव्हर्सिटी खेळलेलो आहे. मी क्रिकेटचा सेक्रेटरी होतो. मला बेस्ट बॉलरचा एक कलर चॅम्पियन ब्लेझर कलर मला त्यावेळेच्या पुणे विद्यापीठाने दिलेला आहे. म्हणजे मला क्रीडेविषयी आनंद वाटतो, पण दुःख एकच आहे की क्रीडा शिक्षकांनी सहभाग घेतला पाहिजे. कारण काय होतं, ते शाळेत शिकवण्याकडे जास्ती त्यांचा भर असतो. आणि सुदैवाने आपल्या शाळेमध्ये शेलर साहेब शिक्षक रिटायर्ड झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणे म्हणून आपण आपल्या स्वतःच्या पैशानी माणसं नेमतोय, त्याचा पगार देतो. जरी शासनाने पगार दिला नाही तरी आपण नेमतोय. क्रीडा शिक्षकांना संपूर्ण मोकळीक आहे. यांना डॉक्टर डोळे आणि त्याच्या आधी सुजित भाऊग्रह होतं त्यावेळेपासून आमचे प्रयत्न जागीन चालू आहेत. आज याच्याकरता जवळजवळ 4-4.5 लाख रुपये आम्ही खर्च केला. सुजित भाऊने आम्हाला सांगितलं, मंडळाच्या कार्यकारी मंडळाचे आमचे सर्व सहकारी, त्यांनी सगळ्यांनी कुठेही पैशाची कमी पडू दिली नाही. आजही या ठिकाणी काय आपल्याला सुविधा लागत असतील तर मंडळ पैसे खर्च करायला 100% तयार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी आपल्याला शुभेच्छा देते. सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं की आम्हाला एक मल्टीपर्पज हॉल मिळावा, तर सर आपण प्रपोजल सादर करावं, नक्कीच मी प्रयत्न करेन त्याच्यासाठी. आणि सेकंड थिंग म्हणजे आपण जुन्नर तालुक्यासाठी शासनाने 17.85 प्रशासकीय मान्यता दिलेली 17.85 कोटीला. तर आपलं येडगाव इथून एक 10-12 किलोमीटर असेल, तर तिथं आता सध्या आपल्या क्रीडा संकुलाचं काम सुरू आहे. आपण त्या 3 फेजमध्ये काम घेतोय. पहिल्या फेज मध्ये आपण मल्टीपर्पज काम सुरू केलेलं आहे. त्याच्यामध्ये बॅडमिंटन हॉल आहे, कबड्डी आपण इंडोर घेऊ शकतो, कबड्डी रेसलिंग घेऊ शकतो, आपण त्याच्यामध्ये तायकांदो घेऊ शकतो, कराटे घेऊ शकतो. या दृष्टीने आपण मल्टीपर्पज हॉल पहिल्या फेज मध्ये घेतलेला आहे. सेकंड फेज मध्ये आपल्याला स्विमिंग पूल, 400चा ट्रॅक वगैरे अशा बऱ्याचशा आपण क्रीडा सुविधा आपण त्याच्यामध्ये घेतलेल्या आहे. पण या नारायणगावसाठी जर मल्टीपर्पजचा जर प्रस्ताव असेल तर तुम्ही आपल्याला डीओसो ऑफिसला जर सादर केला तर नक्कीच त्याच्यावर प्रयत्न होईल. मी जास्त वेळ घेणार नाही, मला माहिती आहे खूप ऊन झालंय. सरांनी सांगितलं की महाराष्ट्र शासनाच्या योजनेमधून काय काय खेळाडूसाठी करिअरचे मार्गदर्शन असतात. आपण एक शिबिर घेऊया, थोड्या स्पर्धामधून रिलीज झाल्यानंतर आपण एक आयोजन करूया स्पर्धेमधून की काय काय गव्हर्नमेंटच्या योजना पण आहेत आणि खेळाडूंना करिअरच्या दृष्टीने 5% आरक्षणामध्ये किंवा थेट नियुक्तीमध्ये कोणते कोणते विद्यार्थी येतात त्याच्यावर आपण एक डीओसो सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण ते शिबिर पण आयोजन करू. सर आता जास्त बोलणं योग्य नाही कारण की ऊन खूप झालंय, म्हणून मी शेवटी सर्व आयोजक टीमचे आणि सर्व माझ्या क्रीडा शिक्षकांचे आभार व्यक्त करते. राज्यस्तर सहभाग, पान प्लेयर येथे सहभाग, हँडबॉल राज्यस्तर वेदांत धांडे अलमसर प्रथम क्रमांक क्रिकेट क्रमांक त्यांचा या ठिकाणी सत्कार. सर भाऊ असे असे याला घ्या, याला सगळे उभे राहा. ओके, थँक्यू. पंचांनी उंचवडीची मॅट या ठिकाणी ठेवलेली आहे. त्या उंचवडीच्या मैदानाजवळ आपण उपस्थित राहायचंय म्हणजे विद्यार्थी आपल्याला संपर्क साधतील. त्याच्यानंतर फायनल 3 वेळा पाहावं लागणार तुम्हाला. स्टार्ट घ्यायचा नाही, व्हाईट लाईनला टच नाही, त्याच्या मागेच घ्यायचा आणि सिटिंग स्टार्टच घ्यायचा. स्टँडिंग नको, 3 पॉईंट स्टार्ट पण नकोय, सिटिंग स्टार्टच.
शाबास 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 चला. घेऊन इकडे या. स्पर्धा पाहिजे, आनंद घ्यायचे, पण मागे लवकरात लवकर संपवायच्यात. सर्व क्रीडा शिक्षकांना विनंती करतो की आपल्याला या स्पर्धा लवकर संपवायच्यात. कुणाचाही या ठिकाणी नामोल्लेख न करता आपण प्रत्येकाने जबाबदारी घ्यायची आहे. 800 घेता येईल. 800 600. व्हेरी गुड. टाळ्या वाजवा. 100 मीटर धावणे. मागं बस. त्याच्या मागं कृष्णाच्या मागं तू बस. कोणती झाला रे? 6:38. आपण संपर्क साधायचे कानडे सरांकडे. असणारे खेळाडू अजिबात नाही ना, हळू पळ हळू पळ हळू घे. चौदा वर्ष वयोगट मुले लांब थाळीफेक, गोळाफेक, उंचवडी या स्पर्धा अतिशय जमात चालू आहे. अतिशय उत्साहाने आणि हुरूरीने स्पर्धक यामध्ये सहभागी झालेले आहेत.